नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? लक्ष्मी होम कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी परत तुमच्यासाठी झणझणीत तर्रीदार अशी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे। ही मस्त टेस्टी अशी ढाबा स्टाईल अंडा करीची रेसिपी आज आपण बघतोय। आणि खास म्हणजे या रेसिपीमध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण अजिबात वापरलेलं नाहीये, कारण नेहमी त्याच कांदा खोबऱ्यातल्या वाटणाच्या नॉनव्हेजच्या रेसिपी खाऊन आपण कंटाळलेलो असतो आणि सारखी तीच चव आपल्याला नको असते। म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही अंडा करीची रेसिपी शेअर करूया, म्हणजे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता आणि नेहमीच्या कांदा खोबऱ्याच्या वाटणाच्या रेसिपी खाऊन कंटाळला असेल तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे। आणि आता काही दिवसात श्रावण सुद्धा चालू होणार आहे, बऱ्याच लोकांचे उपवास असणार आहेत आणि डायरेक्ट गणपतीला पहिलं फूल वाहल्यानंतरच नॉनव्हेज खायला सुरू होणार आहे। तर श्रावण सुरू होण्याआधी तुमच्या आवडीच्या रेसिपीज तुम्ही अशा प्रकारे ट्राय करू शकता। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी या अंडा करीसाठी लागणारी ही पेस्ट म्हणजेच वाटण खोबरा न वापरता कशी तयार करायची ते बघून घेऊया। तर यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। अर्धा ते 1 मिनिट तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही बेसिक खडे मसाले घालायचे आहेत। यामध्ये आपले नॉर्मल जे आपण गरम मसाल्यामध्ये खडे मसाले वापरतो तेच घेतलेत, किंवा चिकन मसाल्यामध्ये आपण जे खडे मसाले वापरतो तेच घेतलेत। आणि यामध्ये 1 चमचा धने सुद्धा घातलेत। गॅसची फ्लेम या स्टेजला लो ठेवायची आहे। मसाले आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये मी 2 सुक्या मिरच्या सुद्धा तोडून घातलेल्या आहेत। आता 1 ते 1.5 मिनिट मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे। खड्या मसाल्यांचा सुगंध मस्त सुटलेला आहे। आता यामध्ये मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घातल्यात, 1 इंच आल्याचे असे तुकडे करून घातलेत। हे 1 मोठा कांदा मी इथे असा उभा पातळ चिरून घेतलाय। 1 तेजपत्ता असा आपल्याला तोडून घालायचा आहे। 1 ते 1.5 मिनिट कांदा आपल्याला छान हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाहीये, हलकासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। 1 मीडियम साईजचा टोमॅटो मी असा उभा चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी घालायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटोच्या साली निघायला लागल्या की टोमॅटो शिजलाय असं समजायचं। आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवून आणि गॅसची फ्लेम मीडियम करून 5 ते 6 मिनिटं कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचे। तर 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी कांदा टोमॅटो छान शिजवून घेतले। टोमॅटो इथे सॉफ्ट झालेला आहे आणि कांदा सुद्धा मस्त सॉफ्ट झालेला दिसतोय। तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं संपूर्ण। 10 मिनिटांनंतर कांदा टोमॅटो इथे संपूर्ण थंड झालेले आहेत। तर मिक्सर जारमध्ये मी काढून घेतले आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हे बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं, म्हणजे पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अगदी जास्तही पाणी घालायचं नाही, लागेल तेवढं पाणी घालून अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपलं मस्त मसालेदार खोबरा न वापरता तयार केलेलं वाटण तयार आहे। अंडा करी बनवायला मी इथे 5 अंडी बॉईल करून घेतलेत आणि छान सोलून घेतलेत। सर्वात आधी आपण या अंड्यांना कट लावून घेऊया। तुम्ही पाहिजे तर काटा चमचानी पोक सुद्धा करून घेऊ शकता। एका साईडने मी 4 ते 5 अशा कट लावल्यात बघू शकता। दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच आपल्याला 4 ते 5 कट लावायचे आहेत। अंड्यांना अशा कट लावल्यामुळे त्यामध्ये थोडाफार मसाला जातो आणि मग खाताना अंडी पचकी लागत नाही, त्यामध्ये मसाल्याचा टेस्ट छान येतो। अंड्यांना कट लावून अंडी इथे रेडी झालेली आहेत। आता पॅनमध्ये मी इथे 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि पाव चमचा आपल्याला इथे थोडासा गरम मसाला घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मसाले तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये बॉईल आणि कट केलेली अंडी घालायची आहेत। अंडी घातल्यानंतर गॅसची फ्लेम हलकीशी मीडियम करायची आणि 2 ते 3 मिनिटं या मसाल्यामध्ये अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे सॉटे करून घ्यायचे आहेत। हलकी अंड्यांवरती फ्राय झाल्याची ठिपके पडायला दिसले की अंडी आपली इथे रेडी झालेली आहे असं समजायचं। तर आता गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे। चला तर पटकन आपण ग्रेव्ही बनवून घेऊया, म्हणजे अंड्यासाठीचा मसाला बनवून घेऊया। अंडा करीसाठी मी इथे कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। झणझणीत तर्रीदार आपण अंडा करी बनवतोय त्यासाठी थोडंसं जास्त तेल घातलंय। अर्धा तेजपत्ता तोडून घातलेला आहे। यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा असा बारीक कट करून घातलाय आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलीत। कढीपत्त्याची पाने इथे ऑप्शनल आहेत, पण अंडा करीमध्ये मला याचा फ्लेवर खूप छान आवडतो।
2 ते 3 मिनटं कांदा छान मस्त गुलाबी आणि ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचे। आता यानंतर इथे आपल्याला घालायचे आहेत सुके मसाले। यामध्ये मी घेतलेला आहे 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी आणि 1 चमचा धने पावडर। आता गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला तेलामध्ये हे मसाले 1 ते 1.5 मिनिटं छान कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालायचे आणि परत मसाले 1 ते 1.5 मिनिटं छान परतून घ्यायचे। पाणी घातल्यामुळे मसाले करपत नाही आणि त्यांना फ्राय होण्यासाठी किंवा परतण्यासाठी थोडासा वेळ मिळतो। तर अशा प्रकारे आपले मसाले इथे छान मस्त तेलामध्ये परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपण तयार केलेली जी पेस्ट आहे ती घालायची। जेवढी पेस्ट तुम्हाला वापरायची असेल तेवढीच घालायची, म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे त्याचा अंदाज घेऊन तुम्हाला ही पेस्ट यामध्ये घालायची आहे। आणि ही पेस्ट मस्त तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले आपले छान शिजवून घेतलेले होते, तरी पण यामधला राहिला सुला कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर पेस्ट छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटं मीडियम गॅसवरती वाफ काढून घ्यायची। मध्ये एकदा मिक्स करून घ्यायचे, त्यामुळे पेस्ट खाली करपणार नाही किंवा चिकटणार नाही। तर 2 मिनिटं मी ही मसाला पेस्ट छान शिजवून घेतलेली आहे झाकण ठेवून। मसाला छान शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट रस्सा हवा किंवा ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। मीडियम अशी रस्स्याची कन्सिस्टन्सी मला ठेवायची आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम हाय करून यावरती झाकण ठेवून छान उकळी येऊ द्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। गॅसची फ्लेम हाय करून मी रश्श्याला छान उकळी आणलेली आहे। मसाल्यांचा मस्त सुगंध सुटलेला आहे आणि तेल सुद्धा मस्त वरती आलेलं आहे। आता यामध्ये आपण जी अंडी सॉटे करून घेतलेली आहेत मसाल्यामध्ये ती घालायची आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून परत आपल्याला 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे अंड्यांमध्ये मसाल्याची टेस्ट छान मुरेल। 2 मिनिटं गॅसची फ्लेम हाय करून आणि झाकण देऊन मी रश्श्याला छान उकळी आणून घेतलेली आहे। तर इथे आपला मस्त रस्सा शिजून तयार आहे। रश्श्याची कन्सिस्टन्सी सुद्धा छान आहे। तर या स्टेजला आपल्याला यामध्ये मस्त हिरवी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। गॅसची फ्लेम मी बंद केली आहे। यापेक्षा जास्त आपल्याला रस्सा शिजवायचा नाही आहे, कारण जसा जसा रस्सा थंड होत जाईल तसा तो घट्ट होत जाणार। कोथिंबीर घातल्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला या रस्स्याला सेट होऊ द्यायचं आहे। पेस्ट बनवताना तुम्ही काजू किंवा मगजच्या बिया भिजवून घातल्या असत्या तर ग्रेव्हीला अजूनच छान क्रीमी टेक्स्चर आला असता, किंवा तुम्ही वरून अमूल क्रीमही घालू शकता, त्यामुळे ग्रेव्हीला अजूनच छान टेक्स्चर येईल आणि टेस्टसुद्धा खूप छान येईल। बरीच लोक अंडा करीमध्ये पाणी एका बाजूला आणि मसाला एका बाजूला होऊ नये आणि रस्सा छान मिळून यावा यासाठी थोडंसं बेसन भाजून घालतात, पण आपण इथे बेसन भाजून घातलं नाही आहे। अशा प्रकारे पेस्ट बनवून अंडा करी तयार केली आहे, त्यामुळे अंडा करीचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता। कुठेही तुम्हाला पाणी एका बाजूला आणि मसाला एका बाजूला दिसत नाही आहे। यापुढे जर तुम्ही कधी अंडा करी घरी बनवायचा प्लॅन केला असेल तर या पद्धतीने नक्कीच ट्राय करा। ढाब्यासारखा फील तुम्हाला नक्कीच येईल अंडा करी खाताना आणि घरच्या लोकांना सुद्धा आवडेल। अशा प्रकारे बनवलेली अंडा करी तुम्ही नान, तंदुरी रोटी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता आणि सोबतीला जर जीरा राईस असेल तर अजूनच खायची मजा दुप्पट होते। तर मंडळी, कधी बनवताय तुम्ही अशा प्रकारची अंडा कढी, आणि जर बनवली असेल तर मला सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की ही अंडा कढीची रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा। चला तर परत भेटूया अशाच एका मस्त झणझणीत आणि तर्रीदार रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग।